सगळ्यांचं स्वागत. नीतानी एवढं सगळं प्रास्ताविक सविस्तर केलं की खरं म्हणजे मुलाखतीत आता काहीच उरलं नाही आहे. नाही. आणि म्हणजे माझेही प्रश्न त्यांची उत्तरं असं झाल्यासारखं झालंय खरं. परंतु त्याहूनही म्हणजे त्याच्याहूनही अधिक मोठं काम दिलीपरावांचं आहे हे आपण सगळे जाणतो. आणि खरोखर ज्याला आपण असं म्हणतो की चतुरस्त्र अभिनेता, अष्टपैलू ज्याला आपण म्हणतो, व्यक्तिमत्व, आणि ते अभिनयापुरतंच नाही तर लेखन आणि इतर गोष्टींमध्येही एक सुसंस्कृत महाराष्ट्रातला नट ही पण त्यांची सर्वात मोठी ओळख आहे, जी आपल्याला फार महत्त्वाची वाटते. आणि अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत पद्धतशीरपणे एखादं काम स्वीकारल्यानंतर त्याचा पूर्वाभ्यास करण्याची त्यांची जी अत्यंत मोठी पद्धत आहे ती मी जवळून स्वतः अनुभवली आहे. प्रत्येक दिग्दर्शकांनी, प्रत्येक सहकलाकारांनी अनुभवलेली आहे. आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. खरंच आहे की जेव्हा एखाद्या माणसाची 60 वर्षांची कारकीर्द असते कलाक्षेत्रात, तेव्हा त्याच्याविषयी सगळंच माहिती असतं आपल्याला. आणि महाराष्ट्रात आपल्याला त्यांचा अभिमान आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्या घरचीच मंडळी आहोत. जवळपास सगळं कथानक उपकथानक पण आपल्याला माहीत असतं, परंतु ते त्यांच्या तोंडून येणं आपण त्या आज एक सांगतो दिलीपराव तुम्हाला की हा नुसताच आता चित्रपट महोत्सव उरला नाही आहे, तर या पूर्ण शहराची सांस्कृतिक ऊर्जा आणि सगळी माणसं इथे येतात. या क्षणाला या सभागृहामध्ये सगळे व्यावसायिक आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, पत्रकार आहेत, नाटकातले लोक आहेत, संपूर्ण माणसं आहेत. आणि या चित्रपट महोत्सवाने निर्माण झालेलं जे वातावरण आहे ते वर्षागणिक चांगल्या पद्धतीने, आता आम्ही 11व्या वर्षात आहोत. आपण कुठलीच बाकीची प्रस्तावना न करता तुमच्यापासूनच सुरुवात करूया. मुलाखत म्हटल्यानंतर आणि एवढी मोठी कारकीर्द म्हटल्यानंतर काही अपरिहार्यपणे मूलभूत म्हणूया, प्राथमिक म्हणूया, पण ते टप्पे येतात. अनेकांना माहिती, अनेकांना माहीत नसेल की दिलीपराव विज्ञानाचे पदवीधर आहेत आणि एका वेगळ्याच कलाक्षेत्रापेक्षा भिन्न पार्श्वभूमीवर ते काम करत होते. त्याच्याविषयी मला उलट तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. माझं खरं म्हणजे भाग्य आहे की चंद्रकांत कुलकर्णीसारखा दिग्दर्शक ज्यांनी तिन्ही माध्यमामध्ये माझं दिग्दर्शन केलं आहे, तो माझी मुलाखत घेतो आहे. कारण त्यांनी नाटकातसुद्धा मला दिग्दर्शन माझं केलेलं आहे. बटाट्याची चाळ हे नाटक आम्ही केलं होतं पुलंचं. मोहन वाघांच्या व्यक्ती निर्माते होते. त्याच्यात चूकभूल द्यावी घ्यावी हे नाटक त्यांनी केलं होतं. आणि त्याच्यानंतर टेलिव्हिजनमध्ये सुद्धा मुखवटे या त्या टेलिप्लेमध्ये त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. पुलंच्याच व्यक्ती आणि वल्लीमध्ये त्याच्याकडे मी पेस्तनजी आणि चित्रे मास्तर केलं होतं. आणि फॅमिली कट्टामध्ये सिनेमात पण केलं. त्याच्यामुळे मला भाग्य आहे की चंद्रकांत कुलकर्णीच मला प्रश्न विचारायला बसलेले. तर मी थोडंसं बॅकग्राऊंड माझं सांगतो. म्हणजे मी चुकून ॲक्टर झालो. म्हणजे मला तसं व्हायचं नव्हतं. ते त्याच्या गमतीचा किस्सा पण तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला काही विशेषतः तरुण मंडळींना आश्चर्य वाटेल. माझी सायन्सची करिअर होती, ते बरोबर आहे. मी MSc BSc केमिस्ट्री फिजिक्स घेऊन झालो. त्याच्यानंतर MScला मी थोडा फ्लू झाला तर मला त्यात अजून रिकव्हरी झाली नाही. MScला बायोफिजिक्स घेऊन मी टाटा रिसर्च सेंटरला, मला त्यावेळेला प्रथम वर्गात हे झालं होतं MSc. आणि 1 वर्ष मी भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये रेडिएशन टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केला. तर हे सगळं माझं त्यावेळेला एक पॅशन, महत्त्वाकांक्षा, ॲम्बिशन, काही तुम्ही त्याला म्हणा, गोल म्हणा, हे ध्येय होतं की जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करायचं आणि शास्त्रज्ञ व्हायचं. तर आमची कुलाब्याला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणून TIFR म्हणून फार चांगली संस्था आहे. तर तिकडे मला जायचं होतं. आणि तिकडे मला असं वाटलं की माझ्या क्वालिफिकेशन बघून तिथल्या क्लार्कने मला या करतील म्हणून. तर त्यांनी अजिबात या केलं नाही. अत्यंत कोरड्या चेहऱ्याने त्यांनी सांगितलं की जाहिरातीची वाट बघा, जाहिरात आली की या आता परत म्हणून, असं हे घेऊन जाऊन. तर मी नर्वस झालो आणि मग 5 महिने, 6 महिने, 7 महिने वगैरे अशी वाट बघितली. आणि थोडंसं फ्रस्ट्रेट झाल्यानंतर मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली. तर ते पहिलं माझं, समजा तिकडे वेकन्सी असती आणि मी आतमध्ये गेलो असतो TIFRला, आणि संशोधन खरोखर त्यावेळेला मला जे वाटत होतं, तरुण वयात सगळंच आपलं आकर्षक वाटतं, तर तिकडे गेलो असतो, तर मग मात्र नाटक किंवा हे करणं, हे वार्षिक गणेशोत्सवातली नाटकं किंवा अरे वा तुम्ही नाटकही करता, असं झालं असतं. ते हे फार नंतर झालं हे,
पण मी वळलो कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्राकडे वळलो. तर तिकडे मिळालं नाही म्हणून मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी केली, रायलीच्या फार्मास्युटिकल डिव्हिजनमध्ये. आणि सगळे तिन्ही माध्यमातनं माझी काय सुरुवात म्हणा, नाही ही आवड होती मला पहिल्यापासून, पण तर ती ती त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये तिन्ही ह्याच्यातनं मी नोकरी सांभाळून कुठलेही कन्सेशन वगैरे कुठले हे न घेता तिन्ही माध्यमातनं मी माझा संचार सुरू ठेवला होता. कानेटकरांचं सूर्याची पिले नाटक ओरिजिनल कास्ट, म्हणजे जे विजय केंकरेच्या वडिलांनी बसवलं होतं, दामू केंकरेंनी. ओरिजिनल कास्ट होती. माधव वाटवे, आम्ही सूर्याची पिल्ले 4 जण होतो. माधव वाटवे, बाळ कर्वे, मी आणि मोहन गोखले अशी सूर्याची पिल्ले होतो. तर ते नाटक, त्याच्यानंतर चिमणराव मालिका आणि एकडा भूताचा सिनेमा, हे तिन्ही मी माझ्या कसरत करून शनिवार रविवार आम्हाला सुट्टी असायची आणि कुठलीही कन्सेशन न घेता की तिन्ही केलं. अच्छा, हे करेपर्यंत तुम्ही नोकरीत होता? नोकरीत होतो. आणि म्हणजे मला आठवतं की एकडा भूताचाची फार मुश्किलीने मला रजा मिळाली की आमचे पारसी हे होते, प्रोडक्शन मॅनेजर होते. मी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला होतो, क्वालिटी कंट्रोल रिसर्च डिपार्टमेंटला फार्मास्युटिकल कंपनीमध्ये. तर त्यांना अर्थातच मराठी चित्रपटसृष्टीविषयी काही माहिती असण्याचं कारण नव्हतं. त्यांना मी सांगितलं की सर, वॉल्ट डिस्नेची मूव्ही आहे ब्लॅक बियर्ड्स घोस्ट म्हणून, तर त्याचं आणि खरंच आहे ती. तर त्याचं दमा मिराजदारांनी एकडा भूताचा सिनेमा त्याचा केला आणि त्यात अशोक सराफ, मी, रंजना वगैरे होतो. रंजना टॉपची त्यावेळेला सुपरस्टार होती आणि मी माझा पहिला चित्रपट. आणि मी म्हटलं ही संधी कशी सोडायची, इतकं दमा मिराजदारांचं लेखन आणि असं. तर मी त्यांना म्हटलं की मला रजा पाहिजे, माझी ती प्रिव्हिलेज जीव जी असते ना तुमची स्वतः महिन्याची रजा. आणि त्यांना मी सांगितलं, ते पारसी मिस्त्री म्हणून होते, त्यांना मी सांगितलं की असं वॉल्ट डिस्नीची मूव्ही मराठीत येते आणि त्यात मला मेन रोल आहे. ते जवळजवळ उठले खुर्चीवरून. ते म्हणाले की म्हणजे आपल्याकडच्या एका केमिस्टला वॉल्ट डिस्ने मराठी चित्रपटसृष्टी, त्याला काही फरक माहीत नव्हता पारसी असल्यामुळे. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे, ते म्हणाले की मी 30 दिवस मागितले. त्याला म्हणाले नाही, टेक 35 days माय बॉय, बट यू डू दिस फिल्म. आणि मग त्यांनी इतक्या उदार अंतकरणाने मला त्याच्यात मी एकडा भूताचा सिनेमा केला. सांगायचं मुद्दा की हे सगळे उद्योग मी करत होतो ते कन्सेशन न घेता करत होतो. तर मी म्हटलं, मगाशी जे म्हटलं गंमत तुम्हाला, की तरुण पिढीला गंमत वाटेल की जनरली पालक आपल्या मुलांबद्दल म्हणतात की हे बघ तू सगळे, आत्ताचं मला माहीत नाही पण नाही तर आमच्या वेळेला असं म्हणायचे, आधी अभ्यास कर मग बाकीचे उद्योग कर, अभ्यासात लक्ष आधी दे, असं आमच्या वेळेला तरी म्हणायचे. माझ्या बाबांचं तुम्हाला सांगतो मी, माझ्या बाबांनी कम्प्लिटली उलट मला सल्ला दिला त्याचा. म्हणजे हे मला आश्चर्य वाटतं. एकदा मी हे नोकरी करत होतो, हे रिहर्सल्स करत होतो, नाटकाची तालमी, हौशी नाट्य स्पर्धेत आमची नाटकाची एंट्रीज होत्या. मतकरींच्या ग्रुपमध्ये होतो मी. ज्यावेळेला घाशीराम कोतवाल झालं त्यावेळेला आमचं प्रेम कहाणी होतं आणि ज्यावेळेला महानिर्वाण झालं त्यावेळेला आमचं आरण्यक होतं. म्हणजे असं ते पॅरलल हौशी नाट्य संस्थेत माझ्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या. असं सगळं चालू होतं माझं. आणि मी दमून भागून येऊन नोकरी येऊन करून स्क्रिप्ट वाचत बसलो होतो. बाबा येऊन शेजारी बसले आणि ते असे मितभाषी आणि मृदूभाषी होते, हळूच बोलायचे असे हळू. ते म्हणाले, अरे तू खूप धावपळ करते सध्या. मी काय म्हणतो, म्हटलं काय, तर तू ही करिअर का नाही करत. तर मी उसळून त्यांना म्हणालो, बाबा त्यावेळेला हे टी व्ही वगैरे नव्हता प्रकार, सिरियल हा प्रकार त्यावेळेला नव्हता, सिरियल तर ते म्हणाले, बाबा काय म्हणते, हे एवढे कशा क्वालिफिकेशन्स आहेत, अत्यंत बेभरोशाचं हे क्षेत्र आहे अभिनय, हे तिथे काहीच नाही आणि हे एवढे चांगले क्वालिफिकेशन असताना, चांगली नोकरी असताना तुम्ही मला असं वाटलं की तू हे व्यवसाय म्हणून हे करावंस असं वाटलं मला. आणि त्यांनी तिकडे विषय तो थांबवला आणि ते त्यांचं खरं झालं. मी जेव्हा हसवापसवी नाटक हे मी लिहिलं, त्या 6 भूमिका केल्या आणि ते क्लिक झालं खूप. आणि त्यावेळी इतक्या लेट, म्हणजे 40 नंतर मी निर्णय घेतला की फुल टाईम ॲक्टर व्हावं. तर ते बघायला बाबा नव्हते, पण त्यांनी हे पुढचं बघितलेलं होतं. सांगायचं होतं की हे सायन्सकडे जाणारा मी वाट बदलून, दिशा बदलून हा ॲक्टर झालो आणि पुढे लेखक झालो. म्हणजे ते एकाच वेळेला होतं ते खरं. स्वतःला व्यक्त करण्याची उर्मी म्हणा किंवा ही टू एक्सप्रेस युअर सेल्फ असं. तर ते कधी लोकांच्या समोर, कॅमेरासमोर किंवा स्टेजवर व्हायचं, कधी कागदावर व्हायचं, पण ते असं ही उर्मी एकाच वेळेला व्हायची. पण ते फुल टाईम ॲक्टर, म्हणजे त्याला व्यवसाय, हौसेचा व्यवसाय झाला, छंदाचा व्यवसाय झाला तो खूप नंतर, हसवापसवी नाटकानंतर. म्हणजे हसवापसवी नाटक मी
निर्माता होतो, दिग्दर्शक होतो, 6 भूमिका केल्या, लेखक आणि सगळं त्यावेळेला मग हे इतक्या उशिरा निर्णय घेतला. पण तोपर्यंत मी एक पाय सायन्स. उपप्रश्न विचारतो, त्या मेस्त्री साहेबांनी सिनेमा बघितला का? नाही एक डाव होताचा. नाही, त्यांनी बघितलाच नाही मला आठवत. तसं काय त्यांनी बघितला नाही तो सिनेमा. नाही, पण तो बघितला त्याला- असता तर नंतर रजा दिली नसती कदाचित. आणि पहिलं म्हणजे नाटकातलं ज्याला आपण म्हणतो हौशी पातळीवर जे तुमच्या करिअरची सगळी माहिती आहे, आणि बरं झालं तुम्हीच बोललात की मला सुद्धा ही सगळी माहिती असल्यामुळे आणि ती सगळ्यांना ज्ञात असल्यामुळे तरीसुद्धा एक नवीन संपूर्ण पिढी नाट्यक्षेत्रातली, कलाक्षेत्रातली, चित्रपट निर्मितीतली समोर बसली आहे. त्यांना या गोष्टीतनं, या संवादातनं बरंच काही मिळणार आहे. तर नाटकातलं पहिलं असं काम की जिथे अभिनयाच्या संदर्भात तुम्हाला असं वाटलं की मला हौसेपेक्षाही, आपण तेव्हा काही प्रोफेशनल जरी नसलं तरी, कशी निर्माण झाली अभिनयाची गोष्ट? अभिनयाची आवड म्हणजे मला पहिल्यांदा मी कुठल्याही मी आमच्या वेळचं सांगतो, आताच खूप परिस्थिती बदलली आहे. माझा परीघ खूप लहान होता. म्हणजे शाळा, कॉलेज, मी रुईयाला असायचो, BSc पर्यंत रुईयाला, मी इंटर कॉलेजिएटमध्ये वगैरे. माझी इच्छा होती की रुईया रिप्रेझेंट करावं म्हणून. तर माझी फार इच्छा होती की रुईया, मला क्रिकेटचं त्या ग्लॅमरचं आणि खूप मला आकर्षण होतं. त्याच्यामुळे मी त्या सिलेक्शनला गेलो होतो. पण त्यावेळेला आमचे रुईया कॉलेज हे इंटर कॉलेजमध्ये विनर होतं. म्हणजे वाडेकर मला सिनियर खूप बराच, पण ते कॅप्टन होता आणि आम्ही ट्रॉफी वगैरे जिंकली होती. तर मी तिकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं, काय तुम्ही काय करताय? म्हटलं मी फास्ट बॉलिंग, मला रिप्रेझेंट करायचं रुईया. तर त्यांनी खूप सहानुभूतीने बघितलं माझ्याकडे डायरेक्टली आणि कर म्हणाला. तर ते खरं सांगायचं तर रुईयाच्या 11 जणांच्या टीममध्ये नाही, 111 लोकांची टीम असली तरी मी आलो नसतो. पण मी क्रिकेटमध्ये रिप्रेझेंट केलं नाही, पण ह्याच्यात केलं, नाटकात केलं. नाटकात मी सन्ना नवरेंची झू स्टोरी, अल्बीच्या झू स्टोरी या एकांकिकेचं रूपांतर होतं, सन्ना नवरेंनी केलेलं, जनावर म्हणून. तर त्या जनावरमध्ये मी काम केलं आणि ते मला ती ट्रॉफी मिळाली. ती सुरुवात तिकडे झाली. तो किडा जो अभिनयाचा असतो तो की आपण प्रेक्षकांना गुंतवून ठेवू शकतो, खिळवून ठेवू शकतो. ते प्राईज मला इंटरव्ह्यूला मिळालं आणि ते प्राईज मिळाल्याची नोटीस बोर्डावर, रुईया कॉलेजच्या नोटीस बोर्डावर नोटीस लागली. ती माझी इच्छा होती. आमच्या वर्गात 100 का 150 पोरं होती. ती कोणती बघावी, त्यांनी कौतुक करावं. कोणीही बघितले नाही नोटीस, कोणी बघितले नाही. मीच मित्राला घेऊन जायचो तिकडे, अरे वा हे नोटीस लागली वाटतं, असं मीच सांगायचो. आणि मग तो म्हणा, अरे काय, हां तुला हे मिळालं का? अशा कोणी त्याचं काय गवगव झालं नाही. पण गंमत म्हणजे त्याच्यात ते किस्सा सांगण्यासारखा आहे. ती अतिशय गंभीर एकांकिका होती ती, जनावर. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी कॉलेज डेला एक टिपिकल काय म्हणतात, रंजक आणि असे मनोरंजक ज्याला म्हणता येईल, ती एकांकिका पद्माकर डावरे म्हणून त्यावेळेला हे होते, त्यांची एकांकिका आम्ही केली होती. तर त्याच्यात कुणी गोविंद घे असं नाव होतं. आणि कुणी गोविंद घ्यामध्ये तो गोविंद जो काम करणार होता, अरुण साठे म्हणून, तो त्यांनी ती डायरेक्ट केली होती. त्यांनी गोविंदचं काम केलं. त्याचा रूम पार्टनर मी गोपाळ. आणि आम्ही दोघांनी ती डोक्यावर घेतील बोलाली. आमच्या कॉलेजच्या रुईयाच्याच त्या ह्याच्यामध्ये झालं. आणि ते प्रचंड गच्च गर्दीमध्ये चिक्कार त्याला रिस्पॉन्स मिळाला. गंमत अशी झाली की त्याच्यात माझा ड्रेस होता, नाईट ड्रेस होता त्या एकांकिकेत. तर असा जुनाट नाईट ड्रेस. आणि मी सगळी चांगली इम्प्रेशन मारायला, मी सगळे पोरपोरी बघणार म्हणून चांगल्या कपड्यात गेलो होतो. आणि तो आम्ही फिजिक्सच्या लेक्चर हॉलमध्ये काढून ठेवला होता. आणि एकांकिका संपली आणि आता उजळ माथ्याने भाव खात जाता येईल हा माझा उत्साह मावळला. कारण माझे कपडे चोरीला गेले आतले. आणि ते पिऊननीच असं कानात काळी घाल सांगितलं, नेहमी होतं असं चोऱ्या वगैरे, काय सांग, त्यांनी काही फार बनावर घेतलं त्यांनी म्हणून. आणि मग मी अक्षरशः चेहरा लपवत तिथून घरी गेलो. आणि त्या 2 दिवसानंतर ह्याच्या नोटीस बोर्डावर नोटीस लागली की कॉलेज डेचा कार्यक्रम चालू असताना एका विद्यार्थ्याची पॅन्ट हरवलेली आहे, तर कोणाला मिळालंच त्याने ऑफिसमध्ये आणून द्यावी. त्या नोटिसीला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. आणि मी चेहरा लपवत फिरत होतो परत एकदा. म्हणजे जनावरमध्ये प्राईज मिळालं, त्याला कोणी बघितली नोटीस, आणि पॅन्ट हरवल्याची नोटीस लागलेला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. तर सांगायचा मुद्दा काय की ती फजितीची झाली माझी. तर माझ्या लेखनाला म्हणजे
छापून यायला आणि मला एन्करेजमेंट मिळाली, ते सॅमिटेनियसली असे दोन प्रकार एकत्र झाले. ते ही 5-6 दिवसांनी आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. कारण मी वॉलपेपरवर भित्तीपत्रावर लिहायचो काय. मी एकटा सायन्सचा विद्यार्थी होतो, बाकी सगळी आर्ट्सची मंडळी होती. तर ते मला असं वाटलं की काय लिहायला पाहिजे, काय लिहायला पाहिजे काय. ही माझी झालेली फजिती एकदम मला आठवली, ह्याच्यावर काहीतरी आपण लिहूया. आणि मग मी काय सत्य आणि कल्पित असं हे करून पार्श्वभूमी तर ती कॉलेजमध्ये नाटकाची, पण एक पौराणिक नाटक आणि एक भालदार चोपदार, मला भालदार त्याचा ड्रेस, त्या ड्रेसमध्ये त्याला जायला लागतं अशी फजिती मी लिहिली. आणि ती एक कथा हंस मोहिनी आणि नवलच्या संपादकांकडे अनंत अंतरकरांचे चिरंजीव त्यांच्याकडे मी नेऊन दिली. म्हटलं बघा जरा मी लिहिली आहे कशी, बरी वाटते का म्हणून. तर त्यांचं अतिशय प्रोत्साहनपर पत्र आलं मला. ते म्हणाले की तुम्ही नाटक करता, मला माहीत होतं तुम्ही इतकं चांगलं लिहू शकाल माहीत नाही मला. तर तिकडे लेखनाचा सिग्नल पडला आणि पहिलं नाटक म्हणजे आपण तो कॉन्फिडन्स मला कॉलेजच्या नाटकाने दिला. आणि मग त्याच्या पुढची स्टेप म्हणजे कॉलेजीतलं माझं नाटक बघून रंगायन ह्या त्यावेळेला फार अग्रेसर असलेल्या प्रायोगिक संस्थेमध्ये विजयाबाईंचा अगदी काय म्हणता येईल त्याला उजवा हात किंवा अगदी इनर सर्कलमधला त्याला म्हणता येईल असा वृंदावन दंड होते आमच्या कॉलनीत राहायचा. म्हणजे मधुदंड होते, आपले रेल्वे मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर होते, त्यांचा धाकटा भाऊ. तर तो आमच्या कॉलनीत राहायचा. त्यांनी बघितलेलं होतं. तो म्हणाला की जरा चल माझ्याबरोबर. त्यांनी मला डायरेक्टरीच्या समोर जाऊन उभं केलं, अरविंद देशपांडे. विजयाबाई त्यावेळेला इंग्लंडला गेल्या होत्या. आणि मग तिथे ती करिअर माझी सुरू झाली. वृंदावन मला तिकडे घेऊन गेला आणि तिकडे मला त्या वृंदावनच्या त्या प्रायोगिक संस्थेमध्ये मी तेंडुलकरांचं नाटक केलं, विजय तेंडुलकरांचं लोभ नसावा ही विनंती. हे माझं पहिलं, म्हणजे त्या असं म्हणता येईल की कॉलेजमधलं तो कॉन्फिडन्स मला कॉलेजने दिला की मी प्रेक्षकांसमोर उभं राहून त्यांचं लक्ष त्यांचं एक वेधून घेऊ शकतो, त्यांना गुंतवून ठेवू शकतो, त्यांना खिळवून ठेवू शकतो आणि प्राईज मिळवू शकतो कॉलेजमध्ये. आणि मग मला रंगायनच्याच ह्याच्यामध्ये अरविंद देशपांडेने डायरेक्ट केलेल्या ह्याच्यामध्ये राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नाटक झालं ते. आणि त्याला त्यावेळेला खूप कॉम्पिटिशन असायची, 120 वगैरे एंट्रीज होत्या. आणि आमचं नाटक दुसरं आलं रंगायनचं. ते आमचे सिनियर लोक, आम्ही खुश होतो, ज्युनियर लोक त्यातले सिनियर लोक हे म्हणतो पहिलं का नाही आलं वगैरे. तर पहिलं मधुकर तोरणमलांचं काळेबेट लालबत्ती हे नाटक पहिलं आलं त्यावेळेला आणि आमचं दुसरं आलं. तर ही माझी पहिली वहिली ज्याला म्हणता येईल की ज्याला मी काम करू शकतो आणि ज्याला अभिनयाचं एक काय म्हणता येईल त्याला एक प्रेम उत्पन्न होणं किंवा कॉन्फिडन्स उत्पन्न होणं, काहीतरी आपण करून बघू शकतो, करूया, हा आत्मविश्वास मला या पहिल्या 2-3 प्रकारांनी दिला. एक कॉलेजमधलं ते आणि मग हे लोभ नसावा या विनंतीमध्ये. आणि तिथून मग माझा थोडासा प्रवास चंदू उलटा झाला. आधी अग्रेसर रंगायन संस्थेत आणि तिकडे मला मधुकर नाईक म्हणून एक ॲक्टर भेटला. तो म्हणाला की मतकरी बालनाट्य करतात, तुला यायला आवडेल का. तुम्हाला काही नवीन करायला अक्षरशः बालनाट्याकडेच येणार आणि होतो मी बालनाट्य तिकडे. मग तिथून आधी रंगायन आणि मग रत्नाकर मतकरींच्या बालनाट्यामध्ये मला मधुकर नाईक घेऊन गेला. आणि तिथे मी ओळीनी मतकरींकडे 12 नाटकं केली, 6 बालनाट्य आणि 6 प्रौढांची नाटकं, मोठ्यांची नाटकं राज्य नाट्य स्पर्धेत वगैरे, आरण्यक प्रेम कहाणी म्हटलं तर. आणि मला एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअर सेल्फ किंवा स्वतःला शोधण्याची प्रक्रिया मतकरींकडे सुरू झाली की ही 12 नाटकं. आणि मग प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक नाटकां मी जी केली मतकरींची, वटवट सावित्री, त्याच्यानंतर घर तिघांचं हवं आणि जावई माझा भाला, ते जे विजय केंकरेने बसवलं. वटवट सावित्री प्रकाश बुद्धिसागर आणि घर तिघांचं हवं, या 15 नाटकं मी मतकरींची केली. 15च्या 15 नाटकांमध्ये वेगवेगळे रोल्स आहेत, एकही रोल रिपीट नाही झाला. तर मी तुझे म्हटलं की स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मतकरींकडे सुरू झाली माझी. तर हा थोडासा सविस्तर प्रवास सांगितला नट म्हणून. नाही, बरोबर आहे. आणि हीच विविधता ज्याला आपण म्हणतो, मी सुरुवातीला जे अष्टपैलू असं म्हणालो ते म्हणायची पद्धत, तो शब्द जरा गुळगुळीत वाटतो, परंतु बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. बालनाट्यामुळे ती लवचिकता आहे, विज्ञानाचा पदवीधर असल्यामुळे वेगळा दृष्टिकोन आहे. स्वतःच्या फजितीचं वर्णन जो माणूस चांगलं करू शकतो तो फार उत्तम लेखक किंवा नट असतो. आणि ते वारंवार त्यांचं ते दिसतंय आपल्याला. त्यांच्या पुढच्या लेखनाच्या प्रवासाकडे मी येईनच, परंतु हे जे विविधता होती ही आणि मतकरींबरोबरचा प्रवास, मला असं वाटतं की नाट्य प्रक्रियेमध्ये एक लेखक, एक दिग्दर्शक, एक लेखक, एक नट यांचा जर एक 10-15
नाटकांचा एकत्र प्रवास झाला तर खूप चांगली समज वाढते आपल्या विषयीची, आणि ते म्हणाले स्वतःला शोधण्याची. व्यावसायिक रंगभूमीवर पण त्यांनी वारंवार धोका पत्करला. ज्या वासूची सासूचा उल्लेख झाला, ती वासूची सासूची भूमिका वेगळी, घर तिघांची वेगळी, कलम 302 वेगळी, हसवा फसवी वेगळं. त्यांनी कधीही स्वतःला कुठल्या एका पद्धतीच्या विशिष्ट शैलीच्या भूमिकेमध्ये बांधून पण घेतलं चंदू, नाही. एक मला त्याच्यात हे सांगायला आवडेल की या दरवेळेला हे माझं सिलेक्शन म्हणा किंवा मला माझ्यामध्ये ते कॅरेक्टर बघणं हे दिग्दर्शकांनी केलं. म्हणजे तुझ्यासारख्या, म्हणजे मला ही चेटकीची भूमिका द्या असं मी मतकरीनं म्हटलं नाही, किंवा मला हे अमुक द्या असं. ह्या वासूची सासूमध्ये कुमार सोनीने डायरेक्ट केलं होतं. ते मी शेवटपर्यंत म्हणत होतो, अरे नको रे, मला मी पुरुषांमध्ये पण उंच आहे, एवढी उंच बाई लोक नाही ॲक्सेप्ट करणार. तर तो हटूनच बसला, नाही तुम्हाला आपण तिकडे इंटरव्ह्यू टाकूया, तुम्हाला व्यवस्थित बाई करून तुम्हाला असं ओंगळवाणं असं काही हिडीस करणार नाही. मुळे मी भयंकर कॉन्शियस होतो. तर तुम्ही त्याचे एकच किस्सा सांगतो, गंमत सांगतो. वासूची सासूची रंगीत तालीम चालली होती. मी भयंकर कॉन्शियस होतो. म्हटलं एवढ्या उंच बारीक एवढे लोक काय असं म्हणतील लोक बघून. तर रंगीत तालिमीला साहित्य संगम मंदिरात रंगीत तालीम चालली होती, आणि मी त्या बाईच्या रूपात पहिल्यांदा अगदी सजून धजून असा जिन्यावरून उतरतो. कारण त्याच्यामध्ये कसं ती तशी बाई नाही आहे. अर्ध्या नाटकात तो अण्णा म्हणून काय म्हणत त्याला, हेनपेक्ट हजबंड आहे, म्हणजे बायकोच्या दबावाखाली असलेला हजबंड आहे. आणि त्याच्याकडे राहणारा पेईंगेज जो आहे वासू, तो आपल्या मैत्रिणीबरोबर प्रेयसीबरोबर बाहेर मजा करायला जायला मिळावं म्हणून ऑफिसमध्ये थाप मारतो की माझी सासू मेली आहे म्हणून. आणि ऑफिसचा अख्खा स्टाफ घरी सांत्वनासाठी येतो, म्हणून त्या अण्णांना कंपल्सरी तो बाई करतो. हे त्याचं हे आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा की ती पुरुषाची बाई झालेली आहे असं. तर ते मला तिकडे इंटरव्ह्यू टाकलं आणि मला बाई करून त्यांनी ते येत होता. तर तिकडे रंगीत तालिमीमध्ये काय चाललंय स्टेजवर हे बघायला दाजी भाटवडेकर आले होते. ते तिकडे राहायचे संघाच्या जवळ. तर तेवढं काय चालले, अक्षरशः 8-10 7-8 लोक होते समोर आपल्या आमच्या नाटकाशी कनेक्टेड. आणि हे आपले येऊन त्या अंधारात तिकडे मागे बसले होते. त्यांना वेळ झाला असे बसले होते बघत. आणि सुरू झाली, मला माहिती नाही दाजी भाटवडेकर बसलेत म्हणून. आणि मी एंट्री घेतली आणि मी भयंकर कॉन्शियस होते. म्हटलं उगाच हे बाईचं वेगळं कसं 9 वारी साडी हो, आंबाडा बिंबाडा. आणि मी एंट्री घेतल्याबरोबर तिकडून हाळी दिल्यासारखं दाजी वाटवडे एकदम ओरडले, आईला सुहास. तर मला काही कळे ना. तर मी ते सगळं आटपलं सगळं, आणि मग झालं, ते रंगीत तालीम झाली. आणि मग मी दाजी आले आतमध्ये. तर म्हटलं अहो तुम्ही काय ओरडलात काय म्हणून. अरे तू सुहासिनी मुळगावकरांसारखा दिसतोस. तर मी म्हटलं आता ज्यांना माहीत नसेल त्यांना, सुहासिनी मुळगावकर स्वतःच्या लुकबद्दल खूप कॉन्शियस असायच्या. म्हणजे त्या सुंदर माझं घर वगैरे कार्यक्रम त्यावेळेला दूरदर्शन करायच्या, ब्लॅक अँड व्हाईट तेव्हा टी व्ही होतं. आणि आपल्या लुकबद्दल मी कुठल्या अँगलनी मी चांगली दिसते असे कॅमेरा मला सांगायच्या, या प्रोफाईलने इथे दिसून घेऊ नका वगैरे वगैरे. तर ते अरे तू मला दाजी काहीतरी फिरकी घेऊ नका. अहो अरे खरंच म्हणे. त्याच्यानंतर ते नाटक सुरू झालं आणि त्या नाटकातल्या 4 का 5 रिव्ह्यूजमध्ये हे आलं की हा प्रभावकरांना बघून सुहासिनी मुळगावकरांची आठवण होती. त्यातल्या एक बाई समीक्षिका होत्या, ललिता बापट म्हणून, त्यांनी फ्री प्रेसमध्ये पण लिहिलं होतं. असं सांगायचा मुद्दा की हे सुहासिनी मुळगावकर आले होते का, माझं आपले छोटे छोटे प्रश्न विचारत राहतो. त्यांनी बघितलं तसं नाही वाटत. पण हे झाल्यानंतर मग मी त्या लावायचं तसं मी ते गुलाबाचं फूल इथे लावायला लागलो त्या अंबड्याला. आणि तो कॉन्फिडन्स मला आला की अरे मी काही खवचट मित्रांनी मला सांगितलं की अरे तू एरवी दिसतो त्याच्यापेक्षा बाईच्या रूपात जास्त चांगलं दिसतो. तर म्हणणं लग्नाच्या रिसेप्शनला जाताना वगैरे घालत जसे कपडे, ते काही मी फार मनावर नाही घेतलं. पण सांगायचा मुद्दा की ॲक्सेप्ट करतात आपल्याला लोक बाईच्या रूपात. हे मला वासूची सासूनी, मी चेटकी करत होतो मी, पण चेटकी विद्रूप खलनायिका होती अलबत्या गलबत्यामधली. पण त्याच वेळेला मी ही केली, ती दिसायला चांगली होती. आणि मग तिचं एक सुधारलेलं रूप म्हणजे की सुधारलेली आवृत्ती म्हणा, ती हसवापसीमधली दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा, माझी जुळी बहीण, ती नंतर आली. पण ही आधी माहिती आहे. सांगायचं मुद्दा की हे तुम्ही डायरेक्टर लोकच माझ्यामध्ये व्यक्तिरेखा बघता. म्हणजे खरोखरच हा मला अनुभव अनेकदा आला बरं का. आता मी विलन, मी आता असा
ती चिमणरावची इमेज झाली होती माझी, साधा भोळा वगैरे असा. विलन मी कसा वाटेन? तर महेश कोठारला माझ्यामध्ये तात्या विंचू दिसला. आता तात्या विंचू वगैरे म्हणजे ते दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर वगैरे असे असं त्या महेशला म्हटलं, अहो आम्ही एकमेकांशी फार आदराने बोलायचो. मी व्हिलन, मी दरवेळेला मी कॉन्शा आधी डायरेक्टर्सने खात्री माझ्याबद्दल जास्ती, हे दरवेळेला होत आलं. अगदी हिरानी, राजकुमार हिरानीचं गांधी सुद्धा तसंच आणि संजय सुरकर चौकट. चौकट राजा. ते पण मी सांगतो. याला जोडून एक प्रश्न मला तुम्हाला इथे थांबून विचारावासा वाटतो, की जो मी मुद्दाम एक माझ्या निरीक्षण म्हणून, दिग्दर्शक म्हणून आहे, की तुम्ही बघितलं असेल की आत्ता हे सगळं रुजुतापूर्ण असणारं व्यक्तिमत्व, थोडं इंट्रॉवर्ट असं संयमित बोलणं, मला वाटतं की तुम्हाला ज्या गेटअप जो आहे, मग तो चेटकीण असो की स्त्रीवेश असो की तात्या विंचू असो की अजून काही असो, तुम्ही त्या गेटअपमध्ये आपल्याकडे खूप कम्फर्टेबल कमी असतात माणसं गेटअपला. उलट मला दाढी नको, मला मिशी नको, मला एवढा तामझाम नको, हे तुम्ही तर साडी वारंवारच नेसली आहे. आणि कमला हसन आणि दिलीप प्रभावळकर हे आपल्याकडचे दोन भारतातली ठळक उदाहरणं आहेत की त्यांना गेटअपचा खूप आवड आहे. तर त्या गेटअपचा तुम्हाला व्यक्तिरेखेत दिलीप प्रभावळकरांना वजा करायला उपयोग होतो आणि म्हणून जास्त आवडतं का? मला असं वाटतं की ते ना शेवटी चंदू, मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ते, आता हे असं अनेक वेळा सांगितलं गेले तरी मी सांगतो, क्लिशे वाटलं तरी, की ते साधन आहे, साध्य नाही आहे. म्हणजे मला म्हणायचं की ते तुमची मूर्तीपेक्षा सजावट जास्ती ठळक किंवा जास्ती इम्प्रेसिव्ह होता कामा नये. म्हणजे शेवटी ते अभिनय हा महत्त्वाचा आहे त्याच्यात. म्हणजे त्याचा उपयोग तुम्ही ती व्यक्तिरेखा उभी करायला कसे करता. कारण या तऱ्हेचे गेटअप्स मी नाही म्हटलं नाही कशाला. विद्रूप व्हायला, केस वाढवून, दात लावायला, मग बऱ्याच रोलसाठी माझे दात नाही, आबा टिपरे वगैरे बोळक्या तोंडाचे आहेत. माझ्या सगळे 32 दात शाबूत आहेत अजून तरी. पण काहीला अनेक रोल्सना मी दात लावलेत. हसवापसीमध्ये नाना कोंबडीवाला, त्याला दात आहेत. तात्या विंचू दात आहेत. अनेक लोकांना दात लावलेत. तर ते हे असे मोठ्या नंबरचा चष्मा, हो चष्मा, तो जाडा चष्मा दिसत नाही मला काही त्यातलं. आबाटी म्हणजे आता हसवापसीमध्ये कृष्णराव हेरमकर करतो तेव्हा तो 16 नंबरचा चष्मा लावून मला खरंच दिसत नाही. पण तो त्याचा लेखक मी असल्यामुळे मला ते मी तशी सोयी करून ठेवली आहे की मला कोणतरी घेऊन येतं स्टेजवर, माईक पुढे मी उभा राहतो. कोणीतरी नाही, 2 स्वयंसेविकाच घेऊन येतात. ते नाट्यदर्पणला. नाट्यदर्पण. मी ह्याला आमच्या हसवापसीमधला एक मला स्वाती चिटणीस चिटणीस आणि नीना कुलकर्णी घेऊन आली होती. तो वेगळं. पण ते ह्याच्यात कोणतरी घेऊन यायचं. मी तिकडे काठी घेऊन उभा राहायचो, माईककडे गायचो, प्रिय पहा गाणं म्हणायचो, खुर्चीवर बसायचो दमून, परत मला घेऊन जायचे. ही सोय मी करून ठेवली होती. पण आबा टिपरेला मला मुवमेंट्स होत्या. केदार शिंदे डायरेक्टर होता, तर ते मुवमेंट्स होत्या मला. मी आणि शिर्या टी व्ही बघत बसलोय, काही दिसायचं नाही मला. पण लोकांना वाटायचं आजोबा नातू टी व्ही बघतायत. किंवा मला फिरायला घेऊन जायचे माझे मित्र. मी चष्म्याच्या खालून किंवा वरून बघायचो कुठे काय ठेवलं ते, आणि मग तिथून मुवमेंट्स करायचो. ब्युटी कॉन्टेस्टसाठी कॅटवॉक कसा घ्यावा हे माझ्या नातीला मी शिकवतो. हिला कोणती शलाकाला. मला काहीही दिसत नव्हतं. मी एक लाईन अशी त्यांनी खडूनी मारली होती, त्याच्यावरून चालत मी तिला असं चालायचं असतं तिला सांगायचं मुद्दा की ते असे चष्मे बिष्मे लावून आणि दात लावून केलंय मी. पण हे लावल्याशिवाय सुद्धा रोल्स केलेत. मग नातीगोतीमधला मतिमंद मुलाचा बाप, त्याला मेकअप असा हेवी हे नव्हता काही. अशा अनेक आहेत की त्याला अजिबात नव्हतं सुद्धा. तर मला असं वाटतं की त्या याच्यात मला ना आता एक ओघाने आलं म्हणून सांगतो की एक 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की माझी ॲक्टरची पर्सनॅलिटी नाही आहे, याची मला नम्र जाणीव आहे. म्हणजे हा ॲक्टर आहे असं म्हणावं, अमराठी लोकांनी तशी हे आहे, म्हणजे ॲग्रेसिव्ह किंवा हँडसम किंवा इम्प्रेसिव्ह अशी पर्सनॅलिटी नाही आहे. तर मला कधी कधी वाटतं की ही माझा त्यामुळे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी नसल्यामुळे माझा सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं मला प्रत्येक वेळी शक्य होत असावं असं हा मला त्यांचा वाटतं. विनम्रपणा झाला. एक
पण ते हिरो नाहीयेत, तुम्ही अभिनेता आहात. हां, आणि तुम्ही दुसरं सगळ्या बाह्य सौंदर्याविषयी बोलताय. तुमच्या अभिनयाचं जे सौंदर्य आहे ते वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आहे आणि तुम्ही हे बोलताना कोणाकोणाला टोमणे मारले ते आम्हाला कळलं तुमच्या काळातल्या नटांना. नाही नाही असं नाही. नाही आता काही पण आता आमचा अजित वाडेकर काय किंवा गारफील्ड सोबर्स काय हे चालीवरनं हे क्रिकेटर वाटायचे. क्रिकेटरची पर्सनॅलिटी होती. लेखकाची पर्सनॅलिटी कशी असावी, विजय तेंडुलकरांसारखे वाडे हे लेखक असावेत. तशी मी चांगल्या ह्यानीच बोलतोय, तशी मला पर्सनॅलिटी पहिल्यापासून नाही आहे नाही आहे नाही आहे असं ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट मी म्हटलं ते दुसरी गोष्ट म्हणजे विश्राम बेडेकरने आपल्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये उपनिषदातल्या एका मंत्राचा उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जीवन वृक्षावरचे 2 पक्षी असं सांगितलं आहे. त्यातले एक झाड 2 पक्षी हे आत्मचरित्राचं नाव आहे. त्यात त्यांनी असं विश्राम बेडेकरांनी त्या उपनिषदातल्या मंत्राचा उल्लेख असं म्हटलं आहे की जीवन वृक्षावरचे 2 पक्षी, एक सोसणारा भोगणारा, दुसरा बघणारा. स्वतःच्या बाबतीत म्हटले व्यक्तित्वाची 2 रूपं. तसं मला वाटतं की माझ्या पर्सनॅलिटीमध्ये एक वेगवेगळ्या कायाप्रवेशामधून जाणारा आणि दुसरा तटस्थ त्या सगळ्या कायाप्रवेश बघणारा फक्त. म्हणजे तो बिनरंगाचा, बिनमुखवट्याचा, म्हणजे मी आत्ताचा बिनरंगाचा, बिनमुखवट्याचा, अलिप्त, तटस्थ असा. पण मला कधी कधी वाटतं की मी कोणासमोर खरा असतो मी मी असा जो जातो कुठलंही बेरिंग न घेता, कुठलंही पोज न घेता, कुठलंही एक काय म्हणतात हे न घेता असं जातो एका पुढे. तर मी कोणापुढे म्हणजे कुठलाही मेकअप न करता, चेहऱ्याला रंग न लावता जातो ते कसा असतो. म्हणजे मी जेव्हा कुठलाच कुठल्याही व्यक्तिरेखेचा अभिनय करत नसतो तेव्हा हा स्वतःचा अभिनय तर नसतो असं कधी कधी वाटतं. तुमच्या याच नोटवर आपण मधल्या एका टप्प्याकडे मी आधी येतो की तुम्ही मगाशी अर्धवट चित्रपटांचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये फार गमतीशीर विविधता आहे. म्हणजे चौकट म्हणजे एक डावभूताचं हे झालं तेव्हा झालं, मिस्त्री सरांनी परमिशन दिली. पुढच्या सगळ्या भूमिकांमध्ये पण एक गमतीशीर विविधता सतत आहे. तर तो बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही. चौकट राजाचा किस्सा सांगा आम्हाला. हां ते चौकट राजा. हो, चौकट राजामध्ये स्मिता तळवलकर ही निर्माती होती आणि त्यात अभिनेत्री पण होती चौकट राजा. आणि त्याच वेळेला माझं नाटक चालू होतं नातिक होती, ज्यात मी मतिमंद मुलाच्या बापाचा रोल करत होतो. वामन केंद्रे डायरेक्टर आणि अतुल परचुरे एकही शब्द न बोलता अप्रतिम रोल करायचा. त्याला जन्मताच तो मतिमंद आहे त्या नाटकात आणि असं एवढंच बोलायचं होतं. त्यात 7-8 लोक होतो आम्ही. मुख्य भूमिका स्वाती चिटणीस, मोहन जोशी, अतुल परचुरे आणि मी बाप, ती आई स्वाती चिटणीस आणि मोहन जोशी तिच्या ऑफिसमधला बॉस आणि हा मतिमंद. तर त्याच्यामध्ये ते चालू असताना मला मतिमंद म्हणण्यापेक्षा एक ॲबनॉर्मॅलिटी, तो जन्मताच मतिमंद नाही आहे चौकट राजामधला. स्पेशल चाइल्ड. हां, म्हणजे तो आंब्याच्या झाडावरून पडल्यामुळे त्याला ते हे आलेलं आहे थोडंसं हे काय म्हणतात त्याला ॲबनॉर्मॅलिटी आलेली आहे असं दाखवलं आहे त्याच्यात. असं मला तो रोल आयत्या मिळाला. मी त्या सिनेमामध्ये संजय सुरकर डायरेक्टर होता. स्मिताच्या नवऱ्याचा रोल करणार होतो. सगळं झालं होतं. शर्टाची मापं, तलवार कट मिशी, रिमलेस ग्लासेस सगळं झालं होतं. मला बँकेतला ऑफिसर असलेला स्मिता तळवलकरचा नवरा त्या सिनेमातला आणि अतिशय प्रॅक्टिकल, रोमॅन्टिक किंवा म्हणजे अगदी ज्यातनं काही मिळणार असेल तेच करणारा असा इतका प्रॅक्टिकल व्यवहारी असा तो नवरा, असा तो रोल होता. आणि मी जो रोल केल्यानंतर तो स्मिता तळवलकरने डायरेक्ट परेश रावळ, ती काही करू शकायची, परेश रावळने त्याला कबूल करायला लावलं की मी काम करीन, मला डायलॉग जरा कमी द्या म्हणून. आणि कोल्हापूरला शूटिंग होतं आणि मी होतो. मला डेट्स दिल्या होत्या काहीतरी, काय 25 काय 27 जानेवारी असं काही दिलं होतं, नवरा बायकोचे सीन्स. आणि अचानक फोन आला, मी मुंबईला होतो तेव्हा, की तू ताबडतोब निघून ये, जरा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून. म्हटलं काय? तर परेश रावळ नी कळवलं आहे की येत नाहीत म्हणून, येणार नाही आहेत. म्हटलं मग आपले सीन्स आधी करायचं का नवरा बायकोचे? नाही तो रोल तू करायचा.
म्हटलं मी जे म्हटलं ना डायरेक्टर माझ्यात ते माझ्या नकळत माझ्या अपरोक्ष संजय सुरकर डायरेक्टर, निर्माती स्मिता तळवलकर, हरीश जोशी म्हणून कॅमेरामन आणि सुलभा देशपांडे ज्या सिनियर ॲक्ट्रेस आणि डिरेक्टर वगैरे जिनी माझ्या आईचं काम केलं, ह्यांनी परस्पर ठरवून टाकलं दिलीपच करू शकेल म्हणून हा का रोल आयत्या वेळेला. आणि मग 2 दिवस मी असताना मी प्रचंड टेन्शनमध्ये, आणि मी असा काय म्हणत त्याला परखडपणे नाही मी नाही करत आहे असं नाही म्हणू शकत. कधी कधी ते पथ्यावर पडतं की यावेळेला पडतं. आणि मग मी गेलो, आणि मग मी जे म्हणतो ना की तयारी आपण जे म्हणतो, हसवाबसवीला मी तयारी केली होती, गांधींच्या रोलला तयारी केली होती, दशावतारला तयारी केली होती, करावी लागली. ती तिकडे चौकट राजाला तयारी करायला वावच नव्हता, वेळच नव्हता. म्हणजे मला असं वाटतं की हे तुम्ही वर्तमानपत्रात काम करणारी मंडळी सांगू शकतील अनेक वेळेला की अंडर प्रेशर मला असं वाटतं की तुमच्या दडपणाखाली तुमची कधी कधी क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता अधिक आव्हान स्वीकारते. तसं झालं त्याच्यावर. मग मला घाई गडबडीत मी गेलो, मुंबईहून व्हाया पुणे कोल्हापूरला गेलो. पुण्याला सायकॅट्रिस्टना भेटलो. त्याची नाटकाशी संबंधित असलेले सायकॅट्रिस्ट होते, विद्याधर वाटवे, म्हणजे आपल्या डॉक्टर मोहन आगाशीचे त्यांच्याबरोबर काम करणारे, नाटकात पण काम त्यांनी केलं होतं. त्यांना म्हटलं अहो असं असं दिलेलं आहे त्याने, हे काय खरं काय याच्यात वगैरे. असं जे काय म्हणेल त्याला असुरक्षित किंवा अस्वस्थपणे अस्वस्थ वाटल्यानंतर जे काय तुम्ही कराल ते करत इनपुट्स गोळा करत मी तसा कोल्हापूरला पोचलो. काय मला कळत नव्हतं काय करावं म्हणून. आणि मग तिकडे संजयला हात जोडून सांगितलं, म्हटलं तो आता गळ्यात मारलंच आहे माझ्या, तर निदान पहिला सीन तरी जरा सोपा घे. मग त्यांनी पहिला सीन घेतला, आणि पहिल्या सीनला मला कोंडून ठेवले आईनी, कारण मी कॉलनीतल्या मुलांना त्रास देतो म्हणून. आणि मी तिला बघतो, ती माझी लहानपणची मैत्रीण आहे स्मिता, ती आपल्या मुलीला स्कूल बसकडे घेऊन चालली, आणि मी वरून तिला हाका मारतो. मला कोंडून ठेवले आईने. हा पहिला खाली कॅमेरा लावला होता कोल्हापूरला, आणि अजित दांडेकरनी चाळच उभी केली होती, आणि मी खालून तिला हाका मारतो, हे मोन्नी मोन्नी असं काय काय. तो हा पहिला सीन शॉट घेतला. तो शॉट झाल्यानंतर स्मिताच्या डोळ्यातनं आणि त्या सुरकाच्या डोळ्यातनं पाणी आलं. तर मग त्या पाणी म्हणजे तो शॉट इफेक्टिव्ह झाला म्हणून आलं की आपण त्या भानगडीतून सुटले. म्हणजे परेशान न आल्यामुळे आर्थिक संकट, की तिने मला हे सांग तू लगेच ताबडतोब इकडे, म्हणजे माझ्यावर मी सगळं गुंडाळून जाते, मला प्रचंड आर्थिक फटका बसणार आहे, तसं काही मीच जबाबदार होतो. त्याच्यामुळे ते जरा मला असं तो सस्पेन्स होता की हा सीन बरा झाला असावा. पण मग त्याच्यावर मग ते सांगायचं होतं की असे प्रकार चौकट राजाचं ते तर उत्स्फूर्तता ही सुद्धा तुमच्या काय म्हणतात त्याला ह्याला उपयोगी पडते. आणि याला जोडूनच गांधीजींचं पण सांगा, म्हणजे हिराणीचा, राजू हिराणीचा किस्सा. राजू हिराणीने मला बोलवलं होतं. ते परत असंच मी सांगतो ना, मी ह्याच्यासारखे दिग्दर्शकांच माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा दिसतात. तर ते बांद्रा त्याचं ऑफिस आहे, आणि त्याने मला बोलवलं होतं लगेरो. मुन्नाभाई MBBS हा शो अनपेक्षितपणे खूप सक्सेसफुल झाला. ही फिल्म पहिली. राजू विधू विनोद चोप्रा प्रोड्युसर, स्वतः लेखक दिग्दर्शक प्रोड्युसर असून त्यांनी ह्याला पूर्ण मोकळीक दिली होती राजू हिरानीला. आणि त्या टाईपचं ह्युमर मुन्नाभाई MBBS पहिला झाल्यामुळे मग हा दुसरा केला. हां, आणि दुसरा केला, आणि त्यांनी मला बोलवलं. राजू हिरानी नागपूरचा, त्याच्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती होती. आणि त्याने मला सांगितलं की ते विद्या बालनच्या, तुम्हाला आठवत असेल सिनेमा बघितला असेल तर, विद्या बालनच्या आजोबांचा ते सेकंड इनिंग्स होम म्हणजे एक वृद्धांसाठी एक त्यांचं हे काय असतं, काय निवासस्थान म्हणा, की त्यांना एकत्र एकापेक्षा एक चक्रम सगळे असे वृद्ध म्हणजे आत्माराम भेंडे, अच्युत पोद्दार, याकूब सईद वगैरे अशी मंडळी त्याच्यामध्ये होती. त्यांच्यापैकी एकाचं काम करायला मला त्यांनी बोलवलं. म्हणजे तेव्हा आता वय वाढलंय माझं, त्यावेळेला तेवढ्या वयाचं नव्हतं, पण मी तसे रोज केलेले होते. वृद्धांचे रोज मी तरुणपणापासून केले. मी नेट प्रॅक्टिस चालू आहे माझी. पहिलं नेट प्रॅक्टिस टेलर्स पहिल्यापासून उलट झालंय तुमचं, तुम्ही आता दिवसेंदिवस जास्त तरुण होत चाललाय. आता हळूहळू पाळण्यात जाणार तो. तर त्यांनी बोलवलं मला, आणि त्यांनी सांगितलं
हां नाही तर ते असं असं तुला रोल द्यायचं आहे मला. आणि तिकडे बोमन इराणी बसला होता तिकडे त्या ऑफिसमध्ये, बांद्राला ऑफिस आहे. आणि तर म्हटलं मी करीन ना, म्हणून मला आवडेल करायला. तर ते आणि मग तो बराच वेळ माझ्याकडे बघत होता असा. तो हा काय टक लावून बघतोय, तर मी सांगितलं त्याला करीन काम म्हणून. तर तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल म्हणून. म्हटलं गांधी मी? तो बारीक दरवेळेला मी चेटकी मी, अमुक मी, असं ते दरवेळेला मी म्हणत आलो. आणि मी सांगितलं व्यक्तिरेखा माझा विश्वास, माझ्यावर विश्वास ठेवतात डायरेक्टर्स आणि मला आत्मविश्वास वाढवतात. तर ते म्हणाले म्हटलं मी गांधी, मी एक बारीकपणा सोडला तर गांधींमध्ये काहीच हे नाही आहे. ते कान म्हणा की ते माझी गांधींची एवढी उंची पण नव्हती. तर नाही लेट मी माहीत नाही काय. तर त्याने म्हटलं ठीक आहे आता तू म्हणतोस तर करूया. मग त्यांनी 2-3 दिवसांनी मला परत बोलवलं. आणि मग तो विद्याधर भट्टे म्हणून आपले मेकअपमन, पंढरीदादांचे मुख्य सहाय्यक. कोणाचे? पंढरीदादा जुकर यांचे. अच्छा. हा. तर त्यांनी काय विचारू नका त्याचं ते मोल्ड आणि हे आणि ते करून कान. आणि मला ते 3-3.5 तास लागले मेकअपला. हे ट्रायलसाठी. ॲक्च्युली शूटिंगच्या वेळेला 2-2.5 तास लागायचे. तर तिकडे 3-3.5 तास मला हे केलं सगळं. आणि मला मेकअप करून उभं राहिलं. मी फॅन्सी ड्रेसमध्ये एंट्री घ्यावी तसा. तर मग मी विचारलं राजू हिरानीला, ओके म्हणून. तर ते म्हणाला आता करून दाखव काहीतरी. म्हणजे करून दाखव? काय करून दाखव? म्हणजे गांधीने कधी पाहिलेलं नाही आहे, असं कसं करून दाखवणार काय? तर काही तयारी नाही, काय नाही करून. तर मला त्यावेळेला काही जे आठवेल, स्फुरेल, सुचेल ते मी अशी उपडी मांडी घालून बसलो. असा हात ठेवून बसलो, हातवारे केले, झपाझपा चाललो, हसलो, स्माईल केलं, असं तसं असं काय काय मला जे आठवेल ते करून बघितलं मी. आणि मग नंतर मला कळलं की खूप बॉलिवूडच्या ॲक्टर्सना विनोद चोप्राच्या बिग बॅनर फिल्ममध्ये काम करायची इच्छा आहे, गांधींची भूमिका. तर त्यामुळे मी फार मनावर घेतलं नाही ते. आणि 2 दिवसांनी फोन आला राजू हिरानीचा. तो म्हणाला की विनोद चोप्रा वूड लाईक टू स्पीक विथ यू म्हणून. म्हटलं काय हो? तर त्यांनी ते मी आत्ता हँडिकॅमचे रिझल्ट्स बघितले म्हणे. तर ते म्हणले यू आर डुईंग गांधीज रोल म्हणून, तुमचं स्माईलमध्ये काहीतरी आहे म्हणे. आयला मी हे त्यांनी सांगितलं, मी आरसा घेऊन बघितलं काय स्माईल गांधींसारखा काय भिकडे बघितलं. आणि मग तेव्हा माझ्या पोटात खड्डा आला चंदू. कारण कसं आहे, हे जे व्हरायटी ऑफ रोल जे असतात ना ते आपण करू शकतो. आपण इन द सेन्स आता नातीगोतीला आमच्या तालमीला दळवी येऊन बसायचे. जयवंत दळवी, वामन केंद्रे तर होताच, मोहन तोंडवळकर प्रोड्युसर वगैरे वगैरे सगळे बसायचे. तर या लोकांच्या सल्लामसलतीने, तुमच्या डायरेक्टरच्याच खरं म्हणजे सांगण्यावरून मी काही गोष्टी तुम्ही निर्माण करता, आमच्यामध्ये उत्पन्न करायला लावता. तसं त्यांची हेल्प घेऊन, त्यांची मदत घेऊन मी स्वतंत्रपणे एक मोकळीक असलेले असे अनेक प्रकारचे रोल्स केलेत. असा कॅरेक्टर रोल मी केलेला नव्हता कधी. राष्ट्रपिता करणं म्हणजे हे मला असे दिसले म्हणून मी असे केले असा उद्धटपणा चालला नसता. तो राष्ट्रपिता वाटत आणि मला खरंच जाम टेन्शन आलं. मग त्यांनी त्यांच्याकडनं मदत बरीच. ते एक अमेरिकन जर्नलिस्टनी लिहिलेलं पुस्तक होतं लुई फिशर म्हणून. तो त्यांच्याबरोबर 1.5-2 वर्षे फिरला होता गांधींबरोबर. आणि गांधींचे ते व्यक्तिपूजा म्हणून नाही, माणूस म्हणून त्याला कसे वाटले आणि तरी ते ग्रेट किंवा ग्रेटेस्ट कसे होते हे त्या लुई फिशरनी फार छान लिहिलं. त्या पुस्तक मला ते राजू हिरान दिलं. महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स म्हणून असं पुस्तक आहे. ते खूप छान आहे पुस्तक. त्याचं मला आपल्या पु ल देशपांड्यांचं पण महात्मा गांधीवर पुस्तक आहे, त्याचा उपयोग झाला. मग त्यांनी मला जुन्या फिल्म्स डिव्हिजनच्या काही क्लिप्स दाखवल्या आणि त्यांचे ऑडिओ हे दिलं, ऑडिओ कॅसेट दिल्या त्यांच्या भाषणाच्या. तर हे सगळं इनपुट्स होती. आणि मग तो सस्पेन्स होताच मला. मुळात आधी अशा तऱ्हेचं काहीतरी अतरंग विषय लोक स्वीकारतील का? म्हणजे लोकांची हाडं तोडणारा डॉन आणि राष्ट्रपिता हे एकत्र येऊन राष्ट्रपित्याचा त्याच्यावर इन्फ्लुएन्स, प्रभाव पडतो आणि तो लोकांचे आयुष्य बदलला जातो. हे लोक म्हणजे काय चावटपणे झालं आहे. म्हणजे एखादं तुमच्या दाराकडे थुंकत असेल तर त्याला नमस्कार करायचा, ते पुसायचं वगैरे. लोक त्याला टाळ्या पडायच्या त्या सीनला. तर ते असं काही असे गांधी लोक स्वीकारतील का, हा एक सस्पेन्स होता. आणि दुसरा सस्पेन्स म्हणजे मला गांधी म्हणून स्वीकारतील का, हे किधर से लाया यार असं म्हणणार नाहीत ना.
असे 2 सस्पेन्स होते, पण ते सुपर डुपर हिट झाला सिनेमा आणि ते पुन्हा मी म्हटलं त्याप्रमाणे. नाही म्हणजे मगाशी उल्लेख झाला तसं खरंच आज तो रोल आणि आज 30 जानेवारी असणं हे खूप वेगळंच औचित्य म्हणता येत नाही आपल्याला, असा क्षण आहे. परंतु मला असं वाटतं की एक त्यांना टिपिकल फक्त अहिंसावादी आणि तत्ववेत्ता असं करताना म्हणजे राजू हिराणीचं पण आपण कौतुक करायला पाहिजे की दादागिरीचं सगळं प्रचलित असताना गांधीगिरी हो हो, एक खरं. प्रस्थापित करणं हे खूप महत्त्वाचं नाही, होतं. मी सांगतो ना, मला विचारलं खरंच की या सिनेमाचे हिरो कोण आहे. संजय दत्त म्हणजे तो मुन्नाबाई आहे, सर्किट आहे, गांधीजी आहे की कोण आहे. मग खरा हिरो राजकुमार हिरानीच आहे. कारण ही कन्सेप्ट, ही संकल्पना आहे त्याच्यात, ही लेखन. त्याच्याबरोबर अभिजात जोशी पण होता को रायटर म्हणून, डायरेक्टर आणि एडिटर. हे सगळं त्यांनी कन्सिव्ह केलं ना, त्यालाही. आणि अजूनही तो बिलीव्ह करतो यांच्या तत्वांमध्ये अजूनही या. हो नाही ते ते खूपच महत्त्वाचं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये तेच करणं हो. म्हणजे त्यातलं स्वानंद किरकिरेने लिहिलेलं गाण्याचे शब्द आणि ते गाणं पण बंदे में था दम हे जे आहे ना की मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे की अशा प्रकारची एक तत्त्वज्ञानाची पद्धत, विचाराची पद्धत आपण अंगीकारतो शकत जरी नसलो तरी त्याच्याविषयीचा आदर तरी ठेवला पाहिजे आणि आचरणात थोडंफार तरी माझ्या आणता एका आलं पाहिजे. पत्रकार मित्रांनी सांगितलं, हा शो त्यावेळेला ते शो चालू असताना आता यांनी उल्लेख केला तो बंदे में था दम हे गाणं सुरू झाल्यानंतर उच्चभ्रू वस्तीतला अख्खा प्रेक्षक वर्ग उठून उभा नाही, राहिला, उत्तमच. टाळ्या वाजवत होता. हे क्रेडिट कोणाला आहे त्याला. त्याच्यामुळे हे आश्चर्यकारक होतं. मग ही त्या अख्ख्या देशभरात लाट आली होती गांधीगिरीची. मग एखाद्या बेकायदेशीर कृत्य किंवा काहीतरी दुष्कृत्य करणाऱ्या माणसाला गुलाब देऊन किंवा गेटवेल सून म्हणणं, हे गेटवेल सून आणि गुलाब देणं, फुलं देणं, हे अख्ख्या काही काळ टिकली ती. म्हणजे हे सगळं क्रेडिट राजकुमार हिरानीचं होतं. आणि हे कलाकृतीचंही आहे म्हणूनच एका वेगळ्या प्रकारचा विचार. आणि ती कुठपर्यंत पोचली तुम्हाला गंमत म्हणून एक सांगतो का. त्याच्यावर एक आमचे मोठे रोल्स होते, पण काही एक 2 दिवसांचे रोल्स होते. त्याच्यामध्ये त्यातला एक सीन लोकांनी बघावा हे डॉक्टर मनमोहन सिंगनी पार्लमेंटरींना सांगितलं, MPs नाही, जरा जाऊन बघा हा सिनेमा. युनोमध्ये दाखवला गेला सिनेमा हा. आणि हा सीन बघा. कुठला सीन? त्याच्यामध्ये एक पेन्शनर आपलं पेन्शन मागायला जातो आणि तो क्लार्क हेमू अधिकारी, तर ते मागतो तो. ते म्हणे मेरे पास देने लायक कुछ नाही आहे, मेरे पास ये आहे. हिअरिंग एड देतात, हे देतात, ते देतात, शेवटी पॅन काढून देतात. कपडे ते लोक उड्या मारून बघायला लागतात. तर तो इतका पॉप्युलर झाला. हा सीन बघा असं डॉक्टर मनमोहन सिंगने सांगितलं. एक दिवस शूटिंग होतं. मला माझ्यावर काम करायचे 2 नाटकात. हसवापुसीमध्ये काम करायचे डॉक्टर हेमू अधिकारी आणि चुकबुल द्यावी यावीमध्ये. ते मला म्हणाला, अरे दिलीप, ते दादर टीटीला राहायचे. दिलीप, तो इतका पॉप्युलर झाला सिनेमा की रस्त्यावरून जाताना मला डोकं बोटं दाखवतात, हे कपडे उतारनेवाला ये आहे म्हणून. तर इतकं पॉप्युलरिटी त्या सिनेमाची प्रचंड हे झाली होती. मराठी सिनेमांची व्हरायटी सगळ्यांसमोर माहिती आहे. हिंदीमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या नटांबरोबर काम करायची संधी मिळाली असं तुम्ही मागे म्हणाला होता, त्याच्याचं काय सांगता येईल? हो, मी मराठीमध्ये आपले हिंदीमध्ये मराठीच्या मनाने खूपच कमी सिनेमे केलेत. पण माझ्या नशिबाने मला जे नट आवडतात त्यांच्यावर मला काम करायला मिळालं. म्हणजे त्याच्यात एक अमिताभ बच्चन, नासिरुद्दीन शाह, ओमपुरी आणि परेश रावळ, हे चौघे यांच्यावर मी काम करू शकलो. अमिताभ बच्चनवर मी सरकार राज केला. मी आपल्या ह्याचा रामगोपाल वर्मांचा सरकार होता, सुभाष नागरे, आणि हा सरकार राज हा दुसरा. पहिला जास्त चांगला होता. जरी मी सरकार राजमध्ये काम केलं तरी मला स्वतःला सरकार जास्त आवडलं होतं. पण सरकार राजमध्ये मी त्याचा पॉलिटिकल गुरु होतो, अमिताभ बच्चनचा. तर मला भयंकर कुतूहल होतं की इतकी वर्ष हा मोठा पडदा व्यापून राहिलेला हा सुपरडुपर हिरो प्रत्यक्षात काय, कसा, याचा ॲप्रोच कसा असतो काय, हे बघणं. ते म्हणजे खरंच नटाने असं करू नये, पण माझा एक पॅरलल ट्रॅक सुरू असायचा की हा काय करतो मी, हा अंडर प्ले करतो मी की नेमकं करतो काय. मी स्वतःचं बेरिंग घट्ट पकडून त्याला निरखणं हा चालू असायचा प्रकार. तर त्याच्यामध्ये सरकार राजमध्ये मला त्यांच्यावर काम करायला मिळालं. आपल्या मराठीच लेखक दिग्दर्शकाचा अजय फणसेकरचा सिनेमा होता एन्काउंटर म्हणून. त्याच्यामध्ये नासिरुद्दीन शाह
त्याच्या नासिरुद्दीन शहाबरोबर मला काम करायला मिळालं. नासिरुद्दीन शहानी त्याचा रात्र आरंभ म्हणून सिनेमा केला. रात्र आरंभ म्हणून सिनेमा पाहिला. रात्र आरंभ अजय फणसेकरचा होता. त्याच्यामध्ये मी स्किझोफ्रेनिक पेशंटचा रोल केला होता. दुभंग व्यक्तिमत्वाचा, नॉर्मल कुटुंबवत्सल माणूस, आणि तो एक आपल्या काल्पनिक जगामध्ये जाऊन तो किलर म्हणजे मर्डरर होतो वगैरे असा. तर तो खूप कॉम्प्लेक्स होता तो. त्याच्यामुळे मला स्टेटचं आणि फिल्मफेअर अवॉर्ड वगैरे मिळालं त्या रोलसाठी. रात्र आरंभ तो नासिरुद्दीन शहाने पाहिला. तो म्हणा हा कोणी केला हा अजय फणसेकरने. तो म्हणाला हा चांगला केला सिनेमा, खूप खूप कठीण आहे हा विषय. त्याला तो पाठीवर हात थोपटत म्हणाला कधी हिंदी केला असतं सांग मला, मी करीन काम म्हणून. त्याला काय माहीत एवढं मनावर गेलं म्हणतो. तो नासिरुद्दीनची पाठ वळल्याबरोबर त्यांनी सगळे मराठी प्रोजेक्ट बाजूला केले आणि हिंदीच करायला घेतला, एन्काउंटर. आणि ते त्यांनी शब्द पाळला आणि त्याच्यात मेन रोल केला नासिरुद्दीन शहानी. त्यात माझा पुनाप्पा आवाडे म्हणून आपला राहुल मेनवे होता, काही मंडळी होती. तर तो रोल मी त्याच्यावर केला नासिरुद्दीन शहाबरोबर. ओमपुरीबरोबर चुपकेसे म्हणून केला होता एक, परेश रावळबरोबर फॅमिलीवाला. ते सिनेमे ठीकच होते, पण मला यांच्यावर काम करायला मिळालं. हे नाही, एन्काउंटर चांगला होता. सरकार राज पण त्याच्यात एक खतरनाक सीन होता तो अमिताभ बच्चन बरोबर. तो म्हणजे हो, मी त्याचा मुलगा मारला जातो गँग वॉरमध्ये. अमिताभचा मुलगा अभिषेकनीच काम केलं होतं. तो गँग वॉरमध्ये मारला जातो आणि त्याचं सांत्वन करायला, कंडोलन्सेस द्यायला मी जातो त्याच्याकडे. मी त्याचा गुरु आहे आणि तो मला खूप मानतो, अमिताभ बच्चन. मी जो कोणी आता आहे सुभाष नागरे तो ह्यांच्यामुळे आहे असं तो आपल्या मुलाला सांगायचा. आणि मी त्याचा कंडोलन्स द्यायला जातो आणि त्याला कळलेलं आहे अमिताभ बच्चनला की या मागे हे माझे गुरुच आहेत. तो त्यांनी सगळ्यात रचलेले आपल्या नातवाला पुढे हे करता यावं म्हणून. आणि मला माहिती नाही याला कळलंय म्हणून. आणि मी जातो आणि मग ते 1 to 1 सीन होता तो. ते अमिताभ बच्चन म्हणजे फ्रोझन, म्हणजे ज्याला गोठलेलं एक हे म्हणतात ना, गोठलेलं काय म्हणतात एक्सप्रेशन, ते बघण्यासारखं होतं. मी माझ्या काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये गुंतून माझ्या बेरिंगमध्ये हे करून सुद्धा मी ॲडमायर करू शकलो त्याला, की मी सांगतोय सगळं की किती वाईट झालं तुझा मुलगा गेला. अगदी असं दांभिकपणे. मला माहिती नाही याला कळलंय म्हणून की मीच मारले याला, म्हणजे मारून आणलं, हे केलंय, हत्या घडवली आहे. तर मी सांगतोय की अर्जुन जैसा कोई मिलेगा नाही, अमुक त्याचं नाव अर्जुन वगैरे. तो सगळं कम्प्लीट काहीही रिॲक्शन देत नाही. मग अमिताभ बच्चन नुसता बघतोय आणि सगळं ऐकून झाल्यानंतर तो असा हात करतो फक्त, मग माझ्या मागे. आणि मी त्याच्या दिशेने असं बघतो तर माझ्या नातवाची डेड बॉडी पडलेली आहे. असा चष्मा, गोठलेलं रक्त, असं. तो शॉक जो होता तो दाखवावा कसा याच्यावर रामगोपाल वर्मांनी मला असं हवंय तसं हवंय करून. तर त्याच्यावर मी रामगोपाल वर्मामध्ये एक शॉटमध्ये त्याचं भागत नाही. तो या अँगलने त्या अँगलने ती इंटेन्सिटी तुम्हाला ती कायम ठेवून ते 6-7 वेळा दाखवायला लागते. ते खरंच कठीण असतं. म्हणजे तो शॉक, दुःख, आपलं पितळ उघडं पडलं, हे सगळे मिक्स भावना होत्या. पण ते मला त्याच्यावर काम करताना हा एक अनुभवाला आला. आणि नासिरुद्दीन शाह तर ग्रेट. त्याचं आत्ता तुम्ही म्हणाला त्या क्षणाचं जरा विश्लेषण आपण करू की रंगमंचावर आपण सलग काम करतो, आपण सलग काम करतो, त्याच्यामध्ये रिटेकही नसतो आणि इकडे वेगवेगळ्या अँगल्सनी. तुम्ही आत्ता फार छान शब्द वापरलात की तीच इंटेन्सिटी टिकवायची आहे. हा अभिनय करतानाचं प्रपोर्शन, हे जे संतुलन आहे किंवा त्याचं प्रमाणबद्धता आहे, ती कशी सांभाळावी एखाद्या ॲक्टरनी, तुमच्या अनुभवावरून सांगा. माझ्या अनुभवावरून मला त्याचं सोपं हे वाटतं. मी ते करत गेलो. मी असं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊ शकलो नाही अभिनयाचं. ही सगळ्या नाटककारांच्या एकूण ह्याच्यात सगळ्या प्रदीर्घ कोर्स आणि लेखक दिग्दर्शकांच्या ह्याच्यामध्येच शिकत गेलो. पण मला स्वतःला असं वाटतं की त्याचा सोपा शब्द म्हणजे तुमची ॲडॅप्टेबिलिटी. म्हणजे तुम्ही या माध्यमांप्रमाणे स्वतःला कसं ॲडजस्ट करता, त्या माध्यमाची स्ट्रेंथ आणि मर्यादा लक्षात घेऊन. मी आता हे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे करून बघण्यासारखं नाही आहे. नाटकामध्ये तुम्ही एक रोल, एक व्यक्तिरेखा, एक भूमिका ही घडवू शकता, डेव्हलप करत जाऊ शकता.
तशी सिनेमामध्ये करता येत नाही. सिनेमामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी पहिल्या शॉटला जाल तेव्हा तुमच्या मनात पक्क ते कॅरेक्टर पाहिजे. तुम्हाला हळूहळू करताना दुसऱ्या आठवड्यात मिळालं तिकडे बाहेर आता मला ते कॅरेक्टर मिळालं, मग आधी काय केलं. त्याच्यामुळे मग ते बघताना सगळं ते जिक्सॉ पझलसारखं आहे ना, ते तुम्ही क्रमाने थोडंच करता. ते कुठलाही रोल कधी कुठलाही सीन होऊ शकतो. त्याच्यामुळे ते अनइव्हन वाटेल परफॉर्मन्स. डोक्यात पक्का हवा तुमच्या. त्याच्यामुळे मग प्रत्येक सीन करताना तुमच्या ते कठीण आहे खरं करणं. त्याच्यामुळे आणि तुलाही सगळ्या ह्याचा अनुभव आहे. मग तू करताना मी इनफॅक्ट तुला विचारायला आवडेल मला की तू म्हणजे नाही म्हणजे मला म्हणायचं की पण नाही दिग्दर्शकापेक्षाही- क्युरिओसिटी हो, म्हणजे हो, बरोबर. नटाला तू कसं ते भान आणून देतोस. तुम्ही आता फार छान पद्धतीने सांगितलं की नाटकाची आपली तालमीची प्रोसेस एवढी मोठी असते आणि ती खूप महत्त्वाची असते की तिथे आपण कणाकणाने सगळी प्रक्रिया बघू शकतो नटाच्या बाबतीत. आणि बाकीच्या पण गोष्टी जसं तुम्ही म्हणालात की आधी 42 नंबरचा सीन, मग 17 नंबरचा सीन, मग 1 नंबरचा सीन, असंही आपण करतो. त्याच्यामध्ये तुम्हीच आत्ता दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे की त्या भूमिकेचा जो पाया आहे, त्याची जी संकल्पना आहे, त्या कॅरेक्टरचं नेमकं स्क्रीन प्लेमधलं काय स्थान आहे हे पक्क लक्षात ठेवायला लागतं. आणि ते ब्रीफिंग द्यावं लागतं नटाला की जरी हा सीन आत्ता या नंबरचा असला तरी म्हणजे ते सगळ्यांचं एकत्रच काम असतं. लेखक लिहिल्यानंतरचं ते खरं दिग्दर्शक आणि नट आणि तंत्रज्ञ या संदर्भातलंच ते. पण माझी एक तुम्हाला अगदी फ्रँकली प्रांजळपणे हे सांगतो, पॉलिसी म्हणा किंवा सवय म्हणा, की मी सिनेमामध्ये याला दिग्दर्शकाला शरण जातो. मी म्हणजे चांगल्या अर्थाने मी हे त्याचं माध्यम आहे असं मला वाटतं. ह्याच्याकडे मी फॅमिली कट्टा केलं आहे कुठल्या म्हणजे ते त्याचं माध्यम आहे. म्हणजे मला खरंच इतकी सिनेमे केलेत मी, हिंदी कमी केलेत, मराठीत जास्ती केलेत, पण मला पहिल्या रिडिंगला अख्खं डोळ्यासमोर नाही आहेत. मी म्हटलं त्याप्रमाणे ते तुकड्याने करता तुम्ही. ते सगळं व्यापक हा जो दृष्टिकोन आणि सगळी ते हे त्यांना सांभाळायला लागतं, त्यांना डोळ्यासमोर आणायला लागतं डायरेक्टर्सना. त्याच्यामुळे मी हे तर मानतो की हे त्यांचं माध्यम आहे. आणि हे नाटक करायचं माध्यम आहे. नाटक आणि टेलिव्हिजन सिरियलसुद्धा. नट हे इंटरप्रिटर आहे त्यांचा, असं मला वाटतं. एका महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण वळूया, कारण तो एक वेगळा भाग आहे. तुमच्या सतत बोलण्यामध्ये, तुमच्या मिश्किल उपरोधामध्ये आणि नंतर तुमच्या लेखक होण्यामध्ये मला काहीतरी साम्य वाटतं. तर तुम्ही लेखनाकडे वळताना तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुम्हाला सतत ठणठणपाळ जयवंत दळवींचा हा खुणावत होता असं तुम्ही अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. काही ठिकाणी पु ल देशपांडे. ती लिखाणाची प्रक्रिया कशी झाली हे पण सांगा. ते सुरुवात कशी झाली मगाशी सांगितली, कॉलेजमधली फजिती हे फजिती, कारण हां. झालं. पण त्याच्यानंतर मी म्हटलं त्याप्रमाणे जसं मी स्वतःला असं वाटतं मला की मी दिग्दर्शकाचा नट आहे, तसा मी प्रकाशक आणि संपादकांचा लेखक आहे असं मला वाटतं. ते मला करायला लावतात अनेकदा. 3 प्रकारे मी लेखन केले चंदू. मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सांगायचं 3 प्रकारे लेखन केलं. म्हणजे कोणीतरी माझ्या डोक्यावर बसून डेडलाईन देऊन मला एक करायला लावलं आहे. अशी अनेक उदाहरणं मी सांगतोच तुम्हाला. दुसरं म्हणजे उत्स्फूर्तपणे स्वतःला लिहावंसं वाटणं. आणि तिसरं माझ्यातल्या नटासाठी मी केलेलं लेखन, हसवापसवी किंवा चुबूल द्यावी घ्यावी किंवा याच्यात विनायक चास्करांकडे टेलिव्हिजनमध्ये गजरामध्ये मी अनेक स्किट्स लेखक म्हणून प्रयोग केले, नट म्हणून प्रयोग केले. हे लेखन कोणीतरी मला करायला लावलं त्याच्यामध्ये. तर यात हे अंतरकर एक झाले. आणि दुसरे सगळे महत्त्वाचे हे म्हणजे निखिल वागळेनी त्यावेळेला क्रिकेटचं वेड लक्षात घेऊन षटकार नावाचं एक फोर्टनाईट म्हणजे पाक्षिक काढलं होतं. क्रीडा विषयक षटकार. त्याच्यात बहुतेक वेळाला क्रिकेटचं वेड क्रिकेटचं असायचं. संपादक होता संदीप पाटील, प्रकाशक अक्षर प्रकाशन म्हणजे निखिल वागळे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही, म्हटलं नाही मला असं डेडलाईन मिळलं मला नाही तुम्ही लिहू शकाल म्हणजे मिस्किलपणे म्हणजे याच्यात जरा लिहिता येईल का. तर त्या सगळ्या षटकारामध्ये या बहुतेक क्रिकेटर्सचं ग्लोरिफिकेशन असायचं, त्यांचं कौतुक असायचं, त्यांची स्तुती असायची. माझं एकच कॉलम असा होता की त्याच्यामध्ये यांच्या टोप्या उडवलेल्या असायच्या, चिमटे काढलेले असायचे, खिल्ली उडवलेली असायची, मस्करी केलेली असायची. म्हणजे त्यांच्या बहुतेक क्रिकेटर्सच्याच
क्रीडा या तुमच्या मैदानावरच्या आणि मैदानाबाहेरच्या लीला या मला सगळे ध्येय द्यायचे सगळे काय म्हणतात त्याला इनपुट्स किंवा मला जे पुरवायचे माहिती ते क्रीडा पत्रकार होते. मी द्वारकानाथ संसगिरी तो अलीकडे गेला तो किंवा मकरंद बायंगणकर, उमेश आटलेकर हे मला आतल्या बातम्या पुरवायचे. तर मराठी क्रिकेटर्सना वाटायचं हा कधी मॅचला पण येत नाही, ह्याला ह्या आतल्या बातम्या माहिती कशा तर त्यात मी अशा आता एक दोन उदाहरणं सांगतो, सगळे सांगत नाही सांगा. की आता अजित वाडेकर तो बोलताना त्याला इंग्लिश स्टाईलमध्ये महाराष्ट्रीय बोलायचा, महाराष्ट्रीय बोलताना इंग्लिश स्टाईल बोलायचा वगैरे. तर तो एकदा कॅप्टन होता की तो तर इंग्लंडवरून टूर करून आली आपली मॅच आणि दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली. जिंकून आलो होतो आपण. प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रचंड प्रेस कॉन्फरन्समध्ये तर मी असं लिहिलं होतं त्याच्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दुसऱ्या दिवशी एकाही पेपरमध्ये त्याचा वृत्तांत आला नाही. कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय, इंग्लिश पत्रकार वाटला हा मराठी बोलतोय. किंवा सुनील गावस्कर त्यावेळेला दिनेश शूटिंग म्हणून होतं, तो जाहिरात करायचा मॉडेल सुनील गावस्कर मग टॉप त्यावेळेला ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड वगैरे. आणि तर तो असं म्हणायचा डोंट कॉल मी सुनील गावस्कर, कॉल मी दिनेश गावस्कर. तर मी त्यात लिहिलं होतं की खूप छान जाहिरात आहे ही, पण विमल शूटिंग सुद्धा आहे, म्हणजे तर विमल शूटिंगची पण याने जाहिरात केली तर कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का? किंवा त्याच वेळेला बजाजची केलं तर असं. किंवा ते त्यावेळेला एक जाडे स्वरूप किशन म्हणून अंपायर होते, तर स्वरूप किशन, तर ते स्वरूप किशन बेदी बिशन यांचे आपले एकच मिशन, दात खास खुजलीसाठी सतत लावतात चपट लोशन, असं काहीतरी असे काहीतरी गमती होत्या त्याच्यामध्ये. तर गंमत म्हणजे गावस्कर घेऊन जेव्हा हे गुगलीचं पुस्तक आलं पहिलं, माझं पहिलं पुस्तक ते आता 31-32 पुस्तकं झाली बोक्या सासबंड करून. तर ते पहिलं पुस्तकं झाली. हां, बोक्या सासबंड 10 झाली. जोरदार. त्यातला साहित्य अकादमी पुरस्कार बोक्या सासबंडेला मिळाला. तर ते गुगली पहिलं पुस्तक. तर त्याच्यामध्ये होईल तर मला त्याचे प्रकाशक म्हणाले दिलीप माजगावकर की जरा बघा ना ब्लरवर जरा मागे प्रतिक्रिया गावस्कर. हो म्हटलं गावस्कर, एक तर 3 कारणासाठी मी नाही म्हणतो. एक तर मी गावस्करचा प्रचंड मोठा फॅन आहे. दुसरं तो इंग्लिश मिडियमचा आहे, तो सेंट झेवियर्स कॉलेजचा, तो मराठी वाचतो की नाही माहीत नाही गुगली बिगली. आणि तिसरं मी त्याला चिमटे खूप काढलेले त्याच्यात. तर संदीप पाटील संपादक होते, अरे मी सांगतो ना त्याला. तर मग तो घेऊन गेला की असं असं पुस्तक येते गुगली नवीन, तर त्याच्यावर तू ब्लर देशील का मागच्या पानावर. तर तो गावस्कर म्हणाला हो नक्की देणार, मी फॅन आहे त्या लेखनाचा. आणि मग त्यांनी दिलं, इंग्लिशमध्ये त्यांनी ब्लर लिहून दिलं आहे. किती आवृत्त्या झाल्या त्या, 10 का 12 आवृत्त्या झाल्या गावस्करचं ब्लर आहे मागच्या पानावर. तर गावस्कर नंतर मग हसवापसीच्या प्रयोगाला पण आला होता, 100व्या प्रयोगाला. पळा कोण पुढे पळे तो भक्ती बर्वे आणि आम्ही काम करायचो. त्याच्या 200व्या प्रयोगाला आम्ही अख्ख्या शिवाजी मंदिरांनी उठून त्याला मानवंदना दिली होती. डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला म्हणून तो बघतच राहिला सुनील गावस्कर. म्हणजे नंतर ओळख झाली, पण सांगायचा मुद्दा की असं ते लेखन असायचं, चिमटे काढणारं वगैरे. आणि मग कागदी बाण म्हणून असं त्याच्याकडे प्रासंगिक आणि सटॅरिकल विडंबनात्मक असं लिहायचं होतं. तर ते कसं लिहिलं जातं असं कॉलम रायटिंग म्हणून मी कोवळी उन्हे तेंडुलकरांचं, दळवींचं ठणठणपाळ आणि बिझी बी म्हणून लिहायचे इव्हिनिंग न्यूजला, बैराम कॉन्ट्रॅक्टर. तर त्यांचं राऊंड अँड अबाउट हे मी वाचलंच, हे कसं लिहिलं जातं रोज इतकं चटकदार आणि असं. आणि मग त्याच्यानंतर मग मी कागदी बाण पण लिहायला लागलो. तर ते ह्या सगळ्यांची पुस्तकं झाली. नंतर गुगलीच्या कॉलमवर 3 पुस्तकं आली, गुगली, नवी गुगली आणि हाऊस दॅट. मग ह्याचं पण आलं, कागदी बाणचं आलं. मग चंदेरीमध्ये मी लिहायचो, चंदेरी म्हणून त्यांचंच होतं, ती मीना कर्णिक बघायची आणि त्याची संपादिका रोहिणी अट्टंगडी होती. त्याच्यामध्ये मी कला बद्दल असेच गमतीचं लिहायचो सगळं. त्याचं झूब म्हणून पुस्तक आलं. तर अशी ती सांगायचा मुद्दा की हे प्रकाशक आणि संपादक मला लिहायला लावायचे. आणि मग एकदा हे निखिल वागणेंनी गुगली लिहायला लावलं. त्याला का मी असं एक असं व्यंग टिपणार लिहू शकेन त्याला का वाटलं मला माहिती नाही. आणि त्याच्यानंतर मग हे एकदा लोकसत्ताचा काहीतरी सुवर्ण महोत्सवी हे होता कालखंड, तो ह्याला प्रशांत जास्ती माहीत असेल. आणि त्यावेळेला मग डॉक्टर अरुण टिकेकर घरी आले माझ्या. ते मला फारच ऑकवर्ड झालं दादरला. आणि मला म्हणाले की तुम्ही कॉलम लिहायलाच पाहिजे, तुम्ही नाही म्हणतासारखे.
पण तुम्ही कॉलम लिहायला हवा म्हणून. आमचं या सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. आणि म्हटलं ह्या इतका हा मोठा माणूस घरी आला आहे, त्याला काय सांगाय, दादरला म्हणजे घरी आलं. मग मी त्यांना हो म्हटलं आणि मग मी म्हटलं आता काय करू. मग मी खूप विचार करून 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 मग दर लोकरंग पौर्णिमेमध्ये प्रत्येक रविवारच्या एक कुटुंब हे केलं, क्रिएट केलं. आणि त्या कुटुंबामधली 3 पिढ्यातली 5 माणसं, एक कुटुंब प्रमुख, त्याची हाऊसवाईफ असलेली बायको, त्याची कॉलेजात जाणारी मुलगी, तिचं नाव शलाका, हाऊसवाईफ श्यामला, आणि कुटुंब प्रमुख शेखर, आणि कॉलेजून बाहेर पडलेला आणि क्रिकेटचा वेळा श्रीलेश, आणि वडील गंगाधर टिपरे. प्रत्येकाची एका रविवारी रोजनिशीतली पानं असायची. त्याचं नाव होतं अनुदिनी, म्हणजे अनुदिनी असं नाव होतं. आणि ते पॉप्युलर झाला कॉलम तो दिवस. आणि मग त्याचं पुस्तक झालं. ते पुस्तक केदार शिंदेच्या हातात पडलं. केदार शिंदे म्हणाला अहो याच्यावर मालिका होईल. मी त्याला म्हटलं वेडा आहेस तू, रोजनिशीतली पानं मालिका कशी होईल. नाही होईल मालिका, मला परवानगी द्या. पण दिली परवानगी. यातला आबा तुम्ही करा. म्हटलं मी नाही करणार, मला वेळ नाही. करा आबा. त्यांनी करायला लावला आबा. आणि मग त्याच्यात त्याला मी कदाचित चंदू असं असेल की ॲक्टर असल्यामुळे दृश्यात्मकता ज्याला म्हणता येईल त्याची कदाचित लिहिण्यामध्ये आली असावी. आणि त्यातले सगळे ते प्रसंग, व्यक्तिरेखांचे बारकावे, त्यांचे स्वभाव, त्या आबा आणि ती हे झाली, क्लिक झाली सिरियल. तर असं हे अरुण टिकेत घरी आल्यामुळे बोके सातबंडे तसंच झालं. ते मी आधी रेडिओ प्लेज लिहिले माधव कुलकर्णी सांगण्यावरनं, आणि त्याच्यानंतर स्टोरीज झाल्या. असं ते म्हणजे एक एक सांगत एक मला मी म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे, बालनाट्य कुठे, अभिनय कुठे, लेखन कुठे, असं वेगवेगळ्या. आणि तरी हा माणूस इतका विनम्र आहे. तुम्हाला जितका गावस्करांच्या विक्रमाबद्दल आदर आहे तेवढाच आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. म्हणजे या वर्षीच्या दशावतारनी ते तर आणखीन प्रूव्ह केलं. म्हणजे जसे तुमचे हसवा फसवेमध्ये 6 रोल झाले, तिकडे 10 झाले, आता अजून किती करायचे आहेत ते आपण ठरवूया. आणि या सगळ्या प्रांतांकडे वळता वळता मला तुम्हाला माहीत नसेल पण हे गातात पण छान. ते नाही म्हणतात पण उत्तम गातात. आणि एकूणच त्यांच्या स्वभावामध्ये आपल्याला जे जे हवं आहे, म्हणजे एक नटाकडे सगळे एक हत्यारपेटी पाहिजे असते, ती दिलीप प्रभावळकरांकडे आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. तुम्हाला पटकन आठवलं, तुम्हाला असं वाटलं गंमत वाटेल सगळ्यांना, पण थोडं कृष्णराव करता एखादं दुसरं वाक्य आपले कृष्णराव हसवा फसवेमधले. म्हणजे त्याला ते नाही तरी सुद्धा आम्हाला आमच्या समोर ते रूप आहे, पण तुम्ही आवाजातनं आम्हाला करून दाखवलं तर फार मजा येईल. किंवा तुम्हाला कुठलं वाटलं तर दुसरं करा. नाही, कृष्णराव म्हणतो थोडा वेळ, पण ते कसं मला माहित नाही. होणार एक तर ते कम्प्लीट गेटअप त्या रूपामध्ये आणि अशा रूपामध्ये. दिलीपराव तुम्ही आवाजात पण ते कॅरेक्टर उभं करू शकता. बघ थोडा एक झलक दाखव त्याची, बघतो करता येतं का. तुम्ही एवढ्या लांबून बोलून घेतलं, मला मोठा आनंद झालेला आहे. आता आम्हाला कोण विचारतो? आता आम्हाला कोणी विचारत नाही हो. आमचे दिवस संपले आता. एक काळ आम्ही गाजवला होता. आता आम्हाला काय संगीत रंगभूमीला तुम्ही सांगा, संगीत रंगभूमीचं नाव घेतलं की कृष्णराव हेरवणकर असं नाव आता नाही हो. आता पूर्वीसारखं रियाज करणं सुद्धा जमत नाही हो. मी गायचा प्रयत्न करतो, पण काय होतं, मला ताना मला दिसतात, पण तिथपर्यंत पोचता येत नाही मला. पण काय होतं सांगतो, कालाय तस्मै नमा म्हणत, आणि काय सूर मनात राहतात, गळ्यात येत नाही हो. काय करणार. तुम्ही मला बोलून घेतलं, मला मोठा आनंद झाला. असं प्रेम ठेवा. असं प्रेम ठेवा. हे घरगुती प्रेमाचा वर्षा मला अगदी गुदमरून टाकतो. नमस्कार.
ते चित्र काढतात, ते गाणं म्हणतात. आत्ता ना तुम्हाला एक सरप्राईज आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता काय? कारण आता आता खूप इंटरेस्टिंग आहे. कारण मी आता आता तुमचा महाराष्ट्र टाइम्समध्ये ॲक्रोबॅटिक्स करून दाखवा. नाही नाही ते नाही ते नाही. जिम्नॅस्टिक्स नाही नाही ते पण काय नाही, ते असं काय. नाही. तर तुम्हीच सगळ्यांनाच तयार आहात ते माहिती आहे की आत्ता महाराष्ट्र टाइम्समध्ये दिलीपरावांचा कॉलम सुरू झाला आहे आणि त्यांनी छान छोट्या छोट्या गोष्टी. खरंच आहे की या टप्प्यावर आल्यानंतर न काय बोलायचं काय लिहायचं याचं पण आहे, पण ते खूप कार्यरत आहेत. आणि या टप्प्यावर म्हणताना आम्ही तुम्हाला अजिबात वयाची जाणीव करून देत नाही आहेत. आम्हाला खूप अभिमान आहे. ते सगळ्या तरुण पिढीच्या नटांना पण प्रेरणास्थान आहे की 81व्या वर्षी माणूस 10 रोलचा सिनेमा करतो किंवा अजूनही ते नाटकांचे प्रयोग अभिवाचन करतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंभाव त्यांच्या अजिबात स्वभावात नाही. आत्ता महाराष्ट्र टाइम्समध्ये ते सदर लिहित आहेत, ते वाचताना मला फारच गंमत वाटली. त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे की मला लहानपणापासून माऊथ ऑर्गन वाजवायची खूप आवड होती आणि मी म्हटलं की कारण हे खूप तयारीचा नट आहे, यांना तयारीला वाव न देता पकडायचं, तर आम्हाला आत्ता माऊथ ऑर्गन वाजवून दाखवा. आणि तुम्ही म्हणाल की आता माझ्याकडे नाही, तर आमच्या संयोजन समितीने संशोधन करून माऊथ ऑर्गन घेऊन ठेवलेला आहे. नाही मी वाजवत होतो ते खरं आहे. हां. मी शेवटचा मावतरून वाजवला होता ते वा गुरु नाटकात वाजवला होता, पण त्यालाही आता बरीच वर्ष झाली. डॉक्टर फणसळकरांच्या वा गुरु नाटकात. हो, पण पोहणं, सायकल चालवणं, वाजवणं हे काही विसरत नाही किती वर्ष झाले तरी. आणि तुमच्या आवडीचा विषय आहे, आम्हाला फार मजा वाटेल एक वेगळ्या पद्धतीचे काहीतरी. प्लीज. चाच पडल्यासारखं वाटेल सांभाळून घ्या. त्यावेळेला मी वाजवत असे वाजवत असे माझ्या एक म्हणजे एक विकनेस तर मला सांगायचं राहिला. ही गोल्डन एजमधली हिंदी सिनेमातली गाणी माझा वीक पॉईंट आहे. म्हणजे माझ्या शंकर जयकिशन, एस डी बर्मन, सी रामचंद्र, मदन मोहन, ओ पी नय्यर, सलील चौधरी, नौशाद, सज्जाद वगैरे 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 ही सगळी मंडळी जी आहेत, हेमंत कुमार, ते ही सगळी मंडळी. त्यावेळेस शंकर जयकिशनचा मला खूप वेड होतं, त्याच्यामुळे माउथ ऑर्गनवर त्यांची गाणी खूप वाजवायचो. अनाडीमधलं चांद खिला तारे हसे, आताच्या लोकांना माहीत असेल, मला माहीत नाही पण कदाचित. आणि संगम सिनेमातलं ये मेरा प्रेमपत्र पडकर, तर तो जे रफीचं गाणं आहे, शंकर जयकिशनचं म्युझिक आहे. आणि मला वाटतं पडद्यावर राजेंद्र कुमारनी ते म्हटलं आहे. तो वैजंती मला पत्र लिहितो आहे, काय मेरून लिखू या काय मेहरबा लिखू या दिलरुबा लिखू, काय पुढचं काय, हैरान हूँ क्या आपको क्या लिखू, हां इस खत में क्या लिखू. तर ते गाणं वाजवायचा प्रयत्न करतो.
हे थँक्यू. एवढं जमेचं वाटत नव्हतं. तर चंदू म्हणाल ते खरं आहे. कदाचित स्विमिंग सायकलिंगसारखं माउथऑर्गन पण कधीतरी वाजवला असेल तर तो विसरता येत नाही. जरा चाचपडावं लागतं पण. नाही, आपण आता काही बोलायचं नाही, काही वाजवायचं नाही आहे. टाळ्या पण तुम्ही जोरदार वाजवलेल्या आहेत. अत्यंत मनापासून तुमचे आभार मानतो. आणि या मंचावर तुम्ही येणं गरजेचं होतं, कारण हा आमचा अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 11व्या वर्षात पदार्पण करताना आम्ही सतत वेगवेगळ्या प्रकारचे त्याला जोडून अकॅडमिक्स पण करतो, की सिनेमा बघण्यासाठी म्हणून ज्या आवश्यक गोष्टी आहेत. तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात की एखाद्या नटाने स्वतःला कसं तयार ठेवलं पाहिजे सगळ्या आपल्या अवधानांसह व्यवधानांसह. आणि त्यासाठी तुमचे मनापासून आभार. दशावतारसाठी आभार. नवीन सिनेमाच्या प्रोजेक्टसाठी आभार. आणि माझ्याबरोबर नाटक कधी करताय? नाटक किंवा सिनेमा दोन. आपण सगळ्यांच्या तर्फे दिलीपरावांचे दोन्ही लेखक इथे आहेत, प्रशांत आणि अजित दळवी सर. परत एकदा मी आभार मानतो. आणि म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की खरं म्हणजे मी पण कुठलीच तयारी न करता बोलायचं ठरवलं होतं, कारण दिलीपरावांना मग ते टिपिकल मुलाखत करासारखे प्रश्न विचारण्यात मजा नसते. ती मुलाखत खुलली पाहिजे, तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे. सगळ्यांच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार.